पण तरी आम्ही अजितदादांच्या शब्दाला मानस दिला आणि साहेबांवर टीका करण्याचा प्रश्न येत नाही. उलट साहेबांकडून काळजी घेतली गेली, साहेबांच्या तुतारी गटाकडून, की जी सांगता सभा बारामतीला विधानसभेची झाली त्यामध्ये अजितदादांवर बोलू नये. अजितदादांवर जर कोणी चुकून बोललं असतं एखादं वाक्य की दादांनी बारामतीसाठी काय केलं, तर मात्र त्याचा इतका परिणाम झाला असता की 1,65,000 मागचं लीड पण तुटून आता नवीन विश्वविक्रम झाला असता अजितदादांच्या नावाने. त्याची काळजी मात्र साहेबांनी घेतली. पण जे सोपस्कार संस्कार आम्ही पाळले ते त्यांच्याकडून सुद्धा अपेक्षित होतं. दुर्दैवानं ते झालं नाही. मात्र पवारसाहेब हे सुरुवातपासून आदरणीय आहेत, होते आणि राहणार. आणि याच्यामध्ये जेव्हा बारामतीचा विषय येतो त्यावेळेला त्यांचेच पुतण्या त्यांच्या विरोधामध्ये उभे होते, युगेंद्र पवार, आणि त्यांच्यासाठी सर्व फिल्डिंग लावलेली होती, सर्व ताकद लावलेली होती ती शरद पवारांनी. प्रतिभा काकी सुद्धा नंतर प्रचारामध्ये उतरलेल्या होत्या. तर तुम्ही सर्वच नेते हे शरद पवारांना आपले विठ्ठल मानता, त्यांना गुरु मानता. अशामध्ये आता जेव्हा अजित पवारांच्या विरोधामध्ये युगेंद्र पवार यांचा पराभव झालाय, तर हा शरद पवारांचं अपयश म्हणायचं? युगेंद्र पवाराला काही बारामतीमध्ये ओळख नाही. अलीकडे लोकसभेच्या काही महिन्यापूर्वीपासून ते चर्चेत आले आणि सुप्रियाताईंनी त्यांना जास्त चर्चेमध्ये आणलं. त्यांच्या काहीतरी मला वाटते एक सामाजिक संस्था आहे, त्या माध्यमातून सायकल वाटपाचा कार्यक्रम किंवा ते काही कुस्ती संघाचे अध्यक्ष वगैरे होते, असंच काहीतरी त्यांची ओळख होती. पण त्यानंतर त्यांनी चूक केली. जसं आहे बघा, लोकसभेमध्ये दादांनी कबूल केलं, दोनदा चॅनलवर लोकांसमोर पब्लिकली कबूल केलं, पब्लिक मिटिंगमध्ये, की मी सुप्रियाताईंविरुद्ध उमेदवार द्यायला नको होता. ती चूक प्रामाणिकपणे कबूल केली. पण यांनी परत चूक केली ना. एक लक्षात घ्या की 1,65,000 मतांनी 2019च्या विधानसभेमध्ये नरेंद्र मोदीजीनंतर मोठ्या लीडनी निवडून येणाऱ्या नेत्याच्या विरुद्ध घरातलं त्यांच्या अंगा खांद्यावर खेळणारं पोरगं उभं करावं. त्याला कोण ओळखतं? आणि आज जे काही मतं त्याला पडली ना युगेंद्र पवारला, ही फक्त पवार साहेबांना मानणारा वर्ग. सुप्रियाताई नुकत्याच लोकसभेला निवडून आल्यात, त्यांची ती पुण्यही आहे. याचं स्वतःचं कर्तृत्व काय? जनता तेच विचारते ना की बाबा तुला निवडून द्यावं तर तुझं कर्तृत्व काय? बारामती, आज तुम्ही बारामतीत जा. प्रत्येकाला, आता मी अकोल्यात राहतो, मला वाटतं मी जर निवडून आलो तर मी बारामतीसारखा विकास करेल. आमच्याकडं महानगरपालिकेच्या जशा बिल्डिंग नाहीत तशा नगर परिषदेच्या बारामतीला बिल्डिंग आहेत. स्वतः सुनेत्रा वहिनी असतील, अजितदादा असतील, झाडाला पाणी दिलं की नाही ते बघतात. किती मोठं काम आहे त्यांचं एन्व्हायरमेंटलचं. हे 33 वर्ष त्यांनी त्यांचं जीवन दिलं. आणि हा आता कुठला तरी नवखा मुलगा आहे, तो त्या ठिकाणी असे तोऱ्यात असतो की मी आता निवडूनच येणार. त्याच्यामुळे ही जी चूक झाली ना, आज काय म्हणजे बसला, म्हणजे एखाद्या गाईच्या मागं वासरू धावतं आणि मग गाय चिडून एखादी लाथ आणते, तशा प्रकार आज झालेला आहे त्या बारामतीमध्ये. म्हणून आता इथून पुढं आणखी 15-20 वर्ष कोणी निवडून यायची हिंमत करणार नाही, असा आजचा निकाल आहे. युगेंद्र पवारनी त्याच्या आयुष्यातली जी काही चूक केली ती त्याने प्रामाणिकपणे कबूल केली पाहिजे. आणि यामागे सर्वात मास्टरमाइंड होता तो रोहित पवार. बाकी परिवार सगळं एकत्रच, सगळं म्हणजे ते शेवटी पवार परिवार आहे. पाडवा असेल, या सगळ्या गोष्टीला एकत्र येत असतात. पण आज जो निर्णय आला त्यात जनतेने, जो बारामतीकरांनी ठरवलं होतं की लोकसभेच्या वेळी पवारसाहेब म्हणजे सुप्रियाताई आणि विधानसभेला आम्हाला दादाशिवाय पर्याय नाही. कारण दादा असे नेते आहेत की शनिवार रविवार असला तर ते बारामतीत असतात. त्यांचे कार्यकर्ते त्यांना थेट भेटतात. ते काही अमित देशमुख किंवा धीरज देशमुखांसारखे नाहीत की गाडीचा काचच खाली करायचा नाही. काम होत असेल तर होते सांगतात. ज्यांना कुठं शक्य असेल पुण्याला भेटायचं ते पुण्याला भेटतात, ज्याला तिथं शक्य नसेल ते मुंबईला भेटतात आणि काम पटकन करतात. तुम्ही कोणाही पक्षाचे असं पाहत नाहीत की हा कोण्या पक्षाचा, हा कोण्या धर्माचा, हा कोण्या जातीचा. ही दादाचं वेगळेपण आहे. त्याच्यामुळे बारामतीकरांना वाटलं की ह्याला जर निवडून दिलं तर हा आयत्या पिठावर नागोबा येणार तिथं, याला त्यातलं काही कळणार नाही. पण बारामतीकरांनी आज ज्या पद्धतीनं दादांना आशीर्वाद दिला, ठीक आहे आम्हाला थोडं वाईट वाटतं की लीड कमी पडला, पण दादांनी ज्या पद्धतीनं आज कमबॅक केलं आहे, करणारच होते अर्थात, त्यात काही दुमत नाही. ते बारामतीकरांनी दिलेला दादांना आशीर्वाद आहे. आणि महाराष्ट्रात फराजी 41 जागा, 41. आम्ही पण 30-35च्या वर अपेक्षा केली होती. 41 म्हणजे सेकंड नंबरचा स्ट्राईक रेट भारतीय जनता पार्टीनंतरचा. आता आमची लाईन सुरू झालेली आहे. निश्चितच याविषयी आपल्याला बोलायचं आहे पुढे नेमकं काय. पण एक ब्रेकिंग न्यूज आपल्याकडे येते, तीही आपण बघूयात. कारण महाराष्ट्राच्या महाल निकालमध्ये एक धक्कादायक अशा गोष्टी समोर येताना दिसत आहेत. काँग्रेसच्या बालेकिल्ल्याला भाजपनं सुरुंग लावल्याचं दिसतंय. विदर्भात काँग्रेसचा सुपडा साफ झालेला आहे. तर विदर्भामध्ये जिथे काँग्रेसला मोठं यश आलेलं होतं लोकसभेला, मात्र आता 7 जागांवर काँग्रेस फक्त विजयी झालेली आहे. 62 जागा आहेत विदर्भात. मात्र भाजप 45 जागांवर विक्रमी विजय भाजपनं प्राप्त केला आहे. त्यामुळे विदर्भ जो काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जातो तिथे मात्र भाजपनं सुरुंग लावल्याचं दिसतंय. चुनाव के परिणाम आए
कैसे देखते हो, क्योंकि आप भी लगातार इसके खिलाफ आवाज उठा रहे थे। मैं तो पहले दिन से बोल रहा हूँ, आज भी बोल रहा हूँ, कल भी बोलूंगा कि ईवीएम पे भरोसा मत रखो। सर, जिस तरीके से रोहित पवार का भी पराजय हुआ है, जिस तरीके से अनेक दिग्गज नेता जो महाराष्ट्र में कांग्रेस के लीडर थे वो भी पराजय हुए, कैसे देखते हो, क्योंकि आप ही के मतदार संघ में अनेक उपयोग किए गए नेताओं को लाया गया जिस तरीके से। वो ऐसा है कि मेरे बारे में मैं नहीं बोलना चाहूंगा, लेकिन जो हमारे लोगों की हार हुई है उससे मुझे ज्यादा दुख है। मेरे चेहरे की हंसी कहीं नहीं है। मुझे दुख इस बात का है कि हमारे नेता, हमारे सहयोगी सदस्य जीत नहीं पाए। अब ये कहा जा रहा है कि योगी आदित्यनाथ ने जो बयान दिया था वो सक्सेसफुल हो गया है, इस तरीके की चीजें। जितेंद्र आव्हाड यांची प्रतिक्रिया आलेली होती। मुंब्रा कळव्यातून जितेंद्र आव्हाड जरी जिंकले असले तरी